आरक्षणाचे प्रकरण इंदिरा सहानीच्या निर्णयाला आव्हान देत मोठ्या बेंचकडे सोपवण्याची गरज नाही. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात स्थिती राज्यात निर्माण झालेली नाही असे निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द झालं आहे असे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सांगितले. या निकालामुळे महाराष्ट्र सरकारला खूप मोठा धक्का बसला आहे. मराठा आरक्षणाच्या वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी न्यायमूर्ती अशोक भूषण, नागेश्वर राव, एस. अब्दुल नासिर, हेमंत गुप्ता आणि रवींद्र भट यांच्या खंडपीठाने आज निकाल सुनावला आहे. 1992 मध्ये इंदिरा सहानी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 50% आरक्षण मर्यादा घालून दिली होती. 9 सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला होता. त्यामुळे मराठा आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आलेले होतं. या याचिकांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर सुप्रीम कोर्टाने निकाल सुनावला असून आरक्षण रद्द केलं आहे. यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ते आपण पाहूयात. आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर तातडीने निर्णय घ्या अशी मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती करतो असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा चेंडू थेट केंद्र सरकारच्या कोर्टात टाकल्याने त्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्ताच मी अशोक चव्हाण, नवाब मलिक आणि अरविंद सावंत यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली. अपेक्षेप्रमाणेच आपलं स्वतःचं अपयश लपवण्याकरता केंद्र सरकार आणि मागचं सरकार यांच्यावर सगळं ढकलण्याचं काम या ठिकाणी या पत्रकार परिषदेने केलं आहे. खरं म्हणजे मी आत्तापर्यंत राजकीय बोलायचं नाही ठरवलं होतं, पण आता स्पष्टपणे आरोप करतो, 50 वर्षात यांचं सरकार जे आरक्षण देऊ शकलं नाही ते आरक्षण आमच्या सरकारने दिल्यानंतर हे आरक्षण जर टिकलं तर भाजपच्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळेल आणि म्हणून या आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम हे आत्ताच्या सरकारने या ठिकाणी केलं आहे. यात काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे. अरविंद सावंत बोलूच शकत नाहीत, कारण ते आमच्यासोबत सरकारमध्ये होते आणि माननीय उद्धवजींना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये घेऊन हा कायदा तयार करण्यात आला होता आणि म्हणून त्यांना तर बोलायचाच अधिकार नाही आहे. पहिली गोष्ट अशी, हा कायदा जेव्हा अमेंडमेंट कायदा आपण तयार केला त्यावेळी सगळ्या पक्षांनी एकमताने बैठक घेऊन या कायद्याला समर्थन दिलं आणि सगळ्यांनी म्हणून सांगितलं की याच्यावर चर्चा करायची नाही, आपण सगळे एकमताने हा मान्य करू. त्यामुळे अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज मात्र ते म्हणतायत की अधिकार नव्हता. दुसरी गोष्ट अशी, 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली आणि आपण हे सांगितलं होतं की 102वी घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधी आमचा कायदा झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय आणि त्याच्यामध्ये आधीचे कायदे जे निरस्त होतील म्हटलं आहे ते त्याच्या आधीच्या काळामध्ये जे अध्यादेश आणि कायदा केला होता की जो राणे समितीच्या अहवालावर त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही. याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे, आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय. त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई बोलतायत हे दादांत खोटं आहे. आता त्यातली महत्त्वाची गोष्ट काय आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये हेच मांडण्याची आवश्यकता होती की 102चा जो काही मुद्दा असेल
त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने काही निर्णय द्यावा। त्याच्यात केंद्र सरकारने पुन्हा आज ते खोटं बोलले की अटर्नी जनरलनी किंवा ॲडव्होकेट जनरलनी सॉलिसिटर जनरलनी भूमिका वेगळी मांडली। बिलकुल नाही। सॉलिसिटर जनरलनी आणि अटर्नी जनरलनी दोघांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही राज्याचे अधिकार काढलेले नाहीत, राज्यांना कायदा करण्याचे अधिकार पूर्ण आहेत। त्यामुळे या संदर्भात ते जे सांगतायत की दोन वेगळ्या भूमिका मांडल्या, त्या दोन वेगळ्या भूमिका कुठेही त्यांनी मांडलेल्या नाहीत। एकच भूमिका दोघांनीही स्पष्टपणे माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली आहे, जी सर्वोच्च न्यायालयाच्या इंट्रीम आदेशामध्ये अतिशय स्पष्टपणे आलेली आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं जी भूमिका आपण हायकोर्टात मांडली होती की 102व्या घटना दुरुस्तीचा आमच्या कायदेशी संबंध येत नाही, कारण आमचा अमेंडमेंट ॲक्ट आहे, मूळ ॲक्ट हा घटना दुरुस्तीच्या आधीचा आहे, हे मात्र या ठिकाणी मांडण्यास आपण सपशेल अपयशी झालो किंवा कदाचित जाणीवपूर्वक ते मांडलं नाही, कारण आपल्याला कोणावर तरी त्याचं खापर फोडायचं होतं। आणि म्हणून आज जे काही आत्ता या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात सांगण्यात येत आहे, आणि यातही एकीकडे तेच सांगतात की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं होतं की राज्याचे अधिकार अबाधित आहे आणि त्यातच आपण कायदा केला आहे, आणि आता ते म्हणतात दिशाभूल केली आहे। दिशाभूल आम्ही केलेली नाही, दिशाभूल ही महाविकास आघाडीच्या सरकारने केली आहे। अशोक चव्हाण, नवाब मलिक, तुम्ही दिशाभूल केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, किती खोटं बोललं जातं। सांगितलं गेलं की अहवाल इंग्रजीत होता। होय, अहवालाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नच विचारला नव्हता, अहवालाच्या एनेक्स्चरच्या संदर्भात विचारला होता। आणि एनेक्स्चर जे जवळजवळ 1600 पानी, म्हणजे मला एक्झॅक्ट आकडा माहीत नाही, ते ट्रान्सलेट केले नाही। आणि त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे विचारलं की हा एकतर्फी अहवाल आहे का, याच्यामध्ये इतरांच्या बाबी ऐकून घेतल्या नाही आहेत का। त्यावेळेस आपल्या वकिलांना काही सांगता आलं नाही। जर एनेक्स्चर लागले असते तर ते सगळे एनेक्स्चर, दोन्ही बाजूने आलेले निवेदनं, त्याच्यावर घेतलेली सुनावणी आणि सुनावणीला दिलेला निकाल हा त्या एनेक्स्चरमध्ये आहे। ते एनेक्स्चर जाणीवपूर्वक या सरकारने ट्रान्सलेट केले नाहीत, आणि हे देखील एका सुनावणीमध्ये स्पष्टपणे त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि काही ट्विटर अकाउंटवर ते ट्विट देखील झालेलं आहे, आणि त्या संदर्भातल्या बातम्या देखील छापून आलेल्या आहेत। दुसरं, नवाब मलिक जे म्हणाले की केंद्र सरकारने मागासवर्ग आयोग गठीतच केलेला नाही, हे देखील धादांत खोटं आहे। भगवान लाल सहानी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मागासवर्गीय आयोग हा त्या ठिकाणी गठीत आहे। त्यामुळे हे जे काही दिशाभूल करणारी वक्तव्य आणि धादांत खोटं बोलण्यात आलेलं आहे, आणि जाणीवपूर्वक आपण केंद्र सरकारच्या गळ्यात हे कसं अटकवता येईल आणि आपले हात कसे झटकता येतील, हा जो प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं यात काय आहे तर जे काही 102व्या घटना दुरुस्तीनंतर जो विषय समोर आला आहे, त्यात राज्याला कायदा करायचा अधिकार आहे की नाही असा विषय नाही आहे। राज्याला कायदा करायचा अधिकार आहेच। एखाद्या समाजाला मागास घोषित करायचं त्याची पद्धत काय आहे तर त्याची पद्धत सांगितली आहे की राज्याकरता राज्य मागासवर्ग आयोग जो आहे तो त्या ठिकाणी शिफारस करेल आणि ती राष्ट्रपतीकडे जाईल, आणि केंद्राकरता केंद्र मागासवर्ग आयोग शिफारस करेल। त्यामुळे या ठिकाणी पुन्हा हे जे काही सांगण्यात येत आहे की राज्याचे अधिकार संपले आहेत, कायदा करायचे राज्याचे अधिकार संपले आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही आहे। मागास एखाद्या समजा समाजाला घोषित करायचा आहे तर त्या संदर्भातली जी पद्धत आहे ती आता 102व्या घटना दुरुस्तीनंतरची ही अशी सांगण्यात आलेली आहे। आपण जी काही कारवाई केली होती, म्हणजे आता मजेची गोष्ट अशी आहे, आधी अशोक चव्हाण साहेब स्पष्टपणे म्हणतात की सर्व घटनात्मक बाबी पूर्ण केल्या, आणि आम्ही कसा मागासवर्ग आयोगाचा त्या ठिकाणी अहवाल सादर केला। इंदिरा सहानी यांच्या जजमेंटमध्ये राज्यांवर जबाबदारी दिलेली आहे की ज्या जबाबदारीत राज्यांनी आपला मागासवर्ग आयोग तयार करायचा आहे, आपण त्याचा कायदा तयार करून गायकवाड कमिशन म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग इंदिरा सहानींच्या नियमानुसार आपण त्या ठिकाणी केला, आणि त्यानुसार आपण 50% वरचं जस्टिफिकेशन दिलं। आत्ता जे काही आपण जर कोर्टाचा निर्णय बघितला, कोर्टाच्या निर्णयाचे 6 मुद्दे आहेत। पहिले 3 मुद्दे महाराष्ट्र स्पेसिफिक आहे आणि शेवटचे 3 मुद्दे हे इन जनरल आहे।
त्या शेवटच्या 3 मुद्द्यात 102चा त्यांनी उहापोह केला आहे। पहिले 3 मुद्दे जे आहेत ते महाराष्ट्राच्या कायद्याच्या स्पेसिफिक आहेत आणि त्याच्यामध्ये 50% वर जाता येतं की नाही आणि जाता येतं तर ते आपण पूर्तता करतो की नाही या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे। आणि त्यात आपण जे काही गायकवाड आयोगाने कसं 50%च्या वर आम्ही देऊ शकतो आणि इंदिरा साहनींच्या निकषात बसतो हे जे गायकवाड कमिशनने सांगितलं, जे माननीय उच्च न्यायालयाने मान्य केलं, जे आमच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने मान्य करून स्थगिती द्यायला नकार दिला, तेच या सरकारच्या काळात हे सरकार सांगू शकलं नाही किंवा जाणीवपूर्वक या सरकारने सांगितलं नाही। आणि म्हणून ही सगळी जबाबदारी या सरकारची आहे। आता हे जे हात झटकण्याचं काम आहे आम्ही पाठवून देऊ केंद्र सरकारकडे, असं होणार नाही। या संदर्भात कारवाई पूर्ण करावी लागेल आणि एवढंच नाही तर त्याचं जस्टिफिकेशन आल्यानंतर समजा तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे त्याला मान्यता मिळाली तरी कायदा राज्यालाच करावा लागेल आणि पुन्हा 50%च्या वरचं जस्टिफिकेशन 50%च्या वरचं जस्टिफिकेशन हे कोणाला मागास ठरवायला लागत नाही, मागास ठरलेल्यांना आरक्षण देण्याकरता लागतं। त्यामुळे कायदा समजून घ्यायचा नाही, केवळ दिशाभूल करायची आणि या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल, प्रत्येक गोष्ट केंद्र सरकार नाही तर मागचं सरकार, या सरकारचं अपयश आहे, महाविकास आघाडीचं अपयश आहे। यांनी या ठिकाणी समन्वय ठेवला नाही। यांचे वकील सारंबार सांगत होते की आम्हाला कुठली माहिती नाही आणि त्यामुळे आता हे जे खोटं बोलून या ठिकाणी दिशाभूल करतायत आणि मग यांच्याच इकोसिस्टीम मधले लोक एकदा यांनी खोटं बोललं की तेच खोटं बोलत राहायचं, तेच खोटं बोलत राहायचं। आता जनता आणि मराठा समाज हा जागृत आहे, त्यांनी सगळं जवळून बघितलेलं आहे, त्यामुळे हा खोटारडेपणा तुमचा ते स्वीकारणार नाहीत। देवेंद्र फडणवीस विचारात वकील आहेत, तेच काय बाजू मारत नाही कोर्टामध्ये असं असित चव्हाण बोलले। देवेंद्र फडणवीसांची आठवण तर तुम्हाला स्थगिती आल्यावर झाली। स्थगिती यायच्या आधीच्या एकाही बैठकीला तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलवलं नाही। हे सरकार विरोधकांची चर्चा करणं कमीपणाचं मानतं आणि त्यामुळे कोरोना असो की मराठा आरक्षण असो, ज्या वेळेस स्थगिती मिळाली आणि मग चारीकडनं टीका झाली त्यानंतर तुम्ही मला चर्चेला बोलवलं, पण मला चर्चेला बोलवा की बोलवू नका माझ्या सन्मानाचा विषय नाही आहे। मराठा आरक्षण टिकलं पाहिजे हा माझा प्रयत्न होता आणि आम्ही टिकवून दाखवलं। आमच्या सरकारने माननीय उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षण टिकवून दाखवलं नव्हे तर आत्ता मराठा आरक्षणाचा फायदा घेतलेले जे लोक आहेत, ज्यांना 9/9/2020 पर्यंत जे लोक त्या ठिकाणी नोकरीत किंवा शिक्षणात गेले आहेत त्यांना प्रोटेक्शन देखील मिळालं आहे। आमच्या कायद्यामुळेच ते मिळालेलं आहे। त्यामुळे आम्ही कायदा टिकवला, तुम्ही टिकवू शकला नाहीत, आता टिकवू शकला नाहीत तर खोटं बोलू नका। सर, आपण मुख्यमंत्री असते महाराष्ट्रात तर आपली काय भूमिका राहिली असती या संदर्भात मला विश्वास आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदा टिकवण्याकरता जसं आम्ही उच्च न्यायालयात टिकवला, जसं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही, तसंच आम्ही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातही योग्य प्रकारचा समन्वय साधून हा कायदा वाचवला असता। मुख्यमंत्र्यांनी निवेदनात असं म्हटलं आहे केंद्रानं जनतामध्ये कायदा करावा, यापूर्वीच्या अशा प्रकारांमध्ये पुढाकार जो केंद्रानं असे कायदे केले आहेत। मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना योग्य ब्रीफिंग मिळत नाही आहे, कायदेशीर गोष्टींचं त्यांना जाणीवपूर्वक योग्य ज्ञान दिलं जात नाही आहे। आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही, पण तुम्ही म्हणताय तसं जर ते म्हणाले असतील तर त्यांनी पुन्हा एकदा ॲडव्होकेट जनरलकडनं समजून घेतलं पाहिजे कायदा काय। खरं म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका ज्या दाखल झालेल्या आहेत त्या याचिका या NCP स्पॉन्सर्ड आहेत। नवाब मलिक साहेब NCP स्पॉन्सर्ड ती तुमची लोक आहेत आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं आणि काही लोकांचं तर वक्तव्य देखील आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत बैठका घेतल्या आहेत आणि बैठका घेऊन त्यांना तुम्ही याचिका टाकायला लावलेल्या आहेत। त्यामुळे नवाब मलिक यांना रोग जडला आहे खोटं बोलण्याचा। मुळातच मी त्या दिवशी देखील सांगितलं की जेव्हापासनं त्यांच्या घरच्या लोकांवर NCBने कारवाई केली तेव्हापासनं केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात बेजबाबदार वक्तव्य करण्याचा त्यांना नाद जडलेला आहे।